नमस्कार सर, माझं नाव कमलेश भिडिये. मी आपल्याकडे अननसाच्या लागवडीसाठी जे आवश्यक आहेत रोपं किंवा त्याची अभिवृद्धी कशा पद्धतीने केली जाते, त्याला योग्य पद्धतीची काय प्रक्रिया करावी लागते, याबद्दल थोडक्यात जरा मला माहिती सांगा तुम्ही. नमस्कार शेतकरी मित्र हो, नमस्कार प्रेक्षक हो. तर अननसाची अभिवृद्धी किंवा त्याची लागवड कशी करतात तर ती आपल्याला माहीत आहे रोपांपासून करतात. कारण अननसाचं बी असं अस्तित्वात नसते. इतर ठिकाणी आपण बघतो आंब्याचं बी असते, काजूचं बी असते. मग ते काय करतात, त्याची रोपं तयार करतात, त्याचं कलम तयार केलं जाते. किंवा काही ठिकाणी रोपं पण लावली जातात काजूची, त्यावर कलमं केली जातात. अशा प्रकारे त्याची अभिवृद्धी होते. पण अननसाच्या बाबतीत काय असते तुम्हाला माहिती आहे, हे निवडुंग प्रकारातलं आहे, कॅक्टस आहे, हर्बेशियस म्हणतो. म्हणजे जसं केळी आहे तसं. जसं केळीला बी नसते, केळीची लागवड पण तुम्हाला मुनव्यापासून केली जाते. तर हा अननस आहे, आपण केळीचाच भाऊ आहे फळपिकांमध्ये. तर याची अभिवृद्धी पण मुनव्यांपासूनच होते. म्हणजे काय होते, त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये शाकीय अभिवृद्धी होते. शाकीय प्रकाराने त्याची अभिवृद्धी होते. किंवा झाडाचा कोणताही शाकीय भाग वापरून त्याची अभिवृद्धी केली जाते. याला शाकीय अभिवृद्धी असं म्हणतात. तर अननसाची अभिवृद्धी करण्यासाठी मुख्यत्वे करून वेगवेगळे 3 भाग असतात. अननसाच्या वाढीच्या कालावधीमध्ये, म्हणजे ज्यावेळी त्याला फळ येते त्यावेळीच ही मुनवे निर्मितीची प्रक्रिया त्यावेळीच सुरू होते. आणि त्यावेळी अननसाचं जे खाली मूळ असते त्याला असे काही स्प्राउट्स किंवा कोंब निघतात आणि ते तिथून काही रोपं तयार करते. 1 ते 2 रोपं असू शकतात ही. त्याला आपण मराठीमध्ये जमिनीपासून निघालेले फुटवे असे म्हणतो किंवा ग्राउंड सकर्स असं म्हणतात. त्यानंतर अननसाचं ज्यावेळी फळ वाढत असते त्यावेळी फळाला खाली आपण इंग्लिशमध्ये त्याला फ्रूट स्टॉक म्हणतो. किंवा फळाची जी दांडी असते, फळाला जी दांडी असते त्या दांडीवरून छोटी छोटी रोपं अशी निघतात. ती 3-4 एवढी संख्येने असू शकतात. तर त्याने पण अननसाची अभिवृद्धी करता येतात. ही पण रोपच आहेत. त्यानंतर त्याला आपण इंग्लिशमध्ये स्लिप्स असं म्हणतो. आणि तिसरा एक भाग असतो तो अननसाचं जे फळ असते ना त्याच्या डोक्यावर एक तुरा कसा असतो. तुरा म्हणजे एक छोट्या छोट्या पानांचा असा क्राऊन म्हणतात इंग्लिशमध्ये. जसं मुकुट असते, राजाच्या डोक्यावर मुकुट असते तसं. म्हणजे काही लोक असं म्हणतात की अननस हे फळ जन्मजातच असं जन्माला आलं आहे की त्याच्या डोक्यावर काय असते, तुरा असतो. म्हणून काही जगातली माणसं किंवा सायंटिस्ट लोक अननसाला काय म्हणतात, हा राजा आहे, फळांचा राजा आहे. पण त्यात गमतीची गोष्ट म्हणजे नेहमीच वाद असतो. आता आमच्यासारखी लोक म्हणतात की आंबा हा फळांचा राजा आहे. पण काही लोक म्हणतात अननस जन्मजातच डोक्यावर तुरा घेऊन जन्माला आलेला आहे, त्यामुळे अननसालाच आपल्याला फळांचा राजा म्हणावं लागेल. आता तो हा वादाचा विषय एका बाजूला ठेवूया. कारण मी तर असं मानतो वैयक्तिक की प्रत्येक फळ आपापल्या जागी महत्वाचं आहे. प्रत्येक फळ म्हणजे अननसामध्ये जी विटॅमिन्स मिनरल्स वगैरे आहेत ती आंब्यामध्ये नाही. आंब्याचं स्पेशल कॅरेक्टर आहे. आंब्यामध्ये विटॅमिन ए आहे, अननसामध्ये विटॅमिन बी व सी मोठ्या प्रमाणात आहे, मायक्रोन्यूट्रिएंट चांगल्या प्रमाणात आहे, शुगर जास्त आहे. तसं आंब्याचं त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, अननसामध्ये आहेत. तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या स्थानावर महत्त्वाचं आहे. तो आपल्याला त्या वादामध्ये पडण्याची गरज नाही. तर हा असा भाग आहे. तो तिसरा असतो त्याला काय म्हणतो आपण, तुरा म्हणतो किंवा क्राऊन असं म्हणतात. तर हे 3 भाग मुख्यत्वे करून अननसाच्या अभिवृद्धीसाठी वापरले जातात. हे शाकीय अभिवृद्धी या प्रकारामध्ये येतात. आणि जर तुम्ही यांचा कालावधी जर समजा लक्षात घेतला, जर तुम्ही जमिनीपासून जे येणारे फुटवे आहेत त्यापासून अननसाची अभिवृद्धी करायला गेलात तर जवळपास 18 ते 20 महिन्यामध्ये तुम्हाला फळ मिळू शकते. म्हणजे काही वेळी हा कालावधी कमी होऊ शकतो, काही वेळा जास्त असू शकतो. अर्थातच हे कशावर अवलंबून आहे, आपण जेवढं त्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा करू झाडाला, त्यानंतर पाणी, हे जे काही घटक आहे आंतरमशागतीचे ते व्यवस्थित प्रमाणात पोषण तत्व जर वापरू त्याप्रमाणे तुमचा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. कारण कुठल्याही फळझाडाची काय असते, जोपर्यंत शाखीय वाढ त्याची पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते
फुलधारणा आणि फळधारणा तुम्हाला देऊ शकणार नाही. त्यामुळे ही शाकीय वाढ कशी झटपट पूर्ण करायची हे तुमच्या अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनावर, पाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचे घटक आहे, त्यावर अवलंबून असते. म्हणजे एखादा शेतकरी वाटलं तर दर महिन्याला त्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा करून एक 8 ते 10 महिन्यामध्ये अननसाची शाकीय वाढ पूर्ण करून त्यावर 10व्या महिन्यामध्ये फळ घेऊ शकतो. ते तुमच्या न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. तर हा भाग झाला ग्राउंड सकर्सचा. त्यानंतर स्लिप्स आहेत. स्लिप्सपासून तुम्ही समजा जर लागवड केलात तर तुम्हाला एक 16 ते 18 महिन्यामध्ये चांगलं फळ मिळू शकते. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे क्राऊन. क्राऊन याचं काय असते, अभिवृद्धी तुम्ही करू शकतात क्राऊनपासून, पण त्याला जवळपास 22 ते 24 महिन्याचा कालावधी म्हणजे जवळपास 2 वर्षच लागतात. त्यामुळे शक्यतो त्या क्राऊनपासून किंवा ज्या वरच्या तुऱ्यापासून अभिवृद्धी करणं अननसाचं बरेच शेतकरी टाळतात. पण ज्यावेळी काय असते, प्लांटिंग मटेरियल तुम्हाला अवेलेबल नसते, सकर्स अवेलेबल नसतात, मुनवे अवेलेबल नसतात, त्यावेळी तुम्हाला दुसरा काहीच पर्याय नसतो. अशावेळी काही ठिकाणी हे खोड आहे, खालचं खोड, फळ समजा काढून टाकल्यानंतर जे खोड आहे त्याचे बारके बारके चिप्स तयार करून, बारके बारके तुकडे करून, ते पण असे एक नर्सरीमध्ये बेड तयार केला, त्यावर तुम्ही योग्य प्रकारे त्याला सकर ट्रीटमेंट केली आणि लावली, तर त्या प्रत्येक रोपापासून 1-2 प्रत्येक तुकड्यापासून किंवा चिप्सपासून, खोडाच्या तुकड्यापासून 1-2 रोपं अशा प्रकारे तुम्हाला मिळू शकतात. आणि ती पण एक म्हणजे त्याला आपण रॅपिड मल्टिप्लिकेशन टेक्निक असं म्हणू शकतो. त्यानंतर काही लोक काय करतात, जे वरती तुरा येतो त्याला ती छोटी छोटी पानं असतात, ती पानं व्यवस्थित कट करून त्याला कट करून जर ती तिरप्या अशा आकारामध्ये ती स्लँटिंग पोझिशनमध्ये, तिरप्या पोझिशनमध्ये प्लेटवर लावली असता, त्यापासूनही तुम्हाला 1-2 रोपं प्रत्येक त्या छोट्या छोट्या पानापासून मिळू शकतात. त्यानंतर अननसाच्या खाली जे जमिनीमध्ये मूळ वाढते, हे मूळही तुम्ही जर मूळ असते जमिनीमध्ये, ते असते कसं उभं असते, ते समजा असं आडवं करून जर जमिनीमध्ये बेडवर समजा लावलं तर त्यालाही स्प्राउट्स छोटे छोटे येतात आणि त्यापासून तुम्हाला रोपं नवीन नवीन मिळू शकतात. तर अशा प्रकारे हे जे पुढचे 3 मी प्रकार सांगितले ते ज्यावेळी आपल्याला हे स्लिप्स, सकर्स किंवा क्राऊन हे मटेरियल आपल्याकडे कमी प्रमाणात उपलब्ध असते आणि आपल्याला आपल्याकडे एरिया जास्त असतो आणि आपल्याकडे प्लांटिंग मटेरियल कमी असते आणि आपल्याला एक कमी कालावधीत जास्त मुनवे तयार करायचे असतील, जास्त प्लांटिंग मटेरियल तयार करायचे असतील, तर त्यावेळी या रॅपिड मल्टिप्लिकेशन टेक्निक्स आपण वापरतो. आता दुसरा भाग तुम्ही विचारला, त्यामध्ये बरोबर आहे, आपण मुनवे समजा घेतले तर ते जसेच्या तसे तुम्हाला लावता येणार नाही. तर मुनवे किंवा ही स्लिप्स किंवा क्राऊन्स घेतल्यानंतर काय करावं लागते, एक जवळपास तुम्हाला 10 दिवस, 7 ते 10 दिवस एक चांगल्या उन्हामध्ये त्याला सुकवावे लागतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये क्युरिंग असं म्हणतो. तर ते सुकवण्यामागचा उद्देश काय असतो, उद्देश म्हणजे त्याच्यामध्ये काही हार्मफुल जीवाणू असतील किंवा बुरशीजन्य रोग असतील किंवा इतर काही कीटक असतील तर ते मरून जावेत. आणि दुसरं म्हणजे थोडंसं त्यामुळे उन्हामध्ये सुकवल्यामुळे एक थोडंसं त्यामध्ये पाण्याचा अंश कमी होतो. यामुळे काय होते, त्या अननसाच्या मुनव्याला थोडं आपण इंग्लिशमध्ये हार्डनिंग असं म्हणतो, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याची प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी टिश्यू कल्चरची रोपं पण आपण ज्यावेळी डायरेक्ट फील्डमध्ये प्लांटिंगसाठी वापरतो तर ती डायरेक्ट अशा प्रकारे वापरू शकत नाही. तर त्यामध्ये पण आपण काय करतो, ती थोडीशी अशी लॅबोरेटरीमध्ये एक ग्रीन हाऊसमध्ये हार्डनिंग केलं जाते. त्यावर त्याचं पाणी पुरवठा कमी करणं, इरिगेशनचं 2 दिवसातून एकदाच इरिगेशन करणं किंवा मिठाच्या पाण्याचा वापर करणं, अशा प्रकारच्या काही प्रक्रिया केल्या जातात. त्याला आपण काय म्हणतो, हे हार्डनिंग म्हणतो. ते अशा प्रकारे केलं जाते. तर ही क्युरिंगची प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला आणि काय करायचं असते, जे काही रोग किडी अजून पण त्यामध्ये जर राहिले असतील त्या मुनव्याला, तर त्यासाठी एक सकर ट्रीटमेंट केली जाते. आता ही सकर ट्रीटमेंट किंवा मुनव्यांची एखाद्या केमिकल बरोबर प्रक्रिया करणं म्हणजे काय असते, अननसामध्ये त्या मुनव्यामध्ये काही प्रकारचे काही वेळा बुरशी, फंगस किंवा त्याला पिठ्या ढेकूण आपण म्हणतो, पिठ्या ढेकूण नावाचे
कीटक किंवा स्केल म्हणतात, त्या प्रकारचे कीटक त्या मुनव्यामध्ये अडकलेले असू शकतात. तर ते मरून जाण्यासाठी नवीन लागवडीच्या वेळी आपल्याला काही केमिकल्स सांगितली आहे, जसं की एक क्विनॉलफॉस म्हणून आहे. तर ते क्विनॉलफॉस हे उत्कृष्ट अशा प्रकारचं एक कीटकनाशक आहे. ते 1% द्रावण घेतलं क्विनॉलफॉसचं, त्यामध्ये रोपं व्यवस्थित बुडवून त्याची सुकवली, तर हा एक प्रकार झाला. त्यामुळे कीटकांपासून आपल्याला सुटका मिळते. बीज प्रक्रिया. हा, कीटकांचा त्रास तुम्हाला राहणार नाही. त्यानंतर दुसरा एखादा रोग किंवा बुरशीजन्य काही रोग असतील तर त्यासाठी एक डायथेन M45 म्हणून आहे, हे बुरशीनाशक आहे. हे जरी वापरलं तरी कुठल्या प्रकारचा बुरशीजन्य रोग तिथे संभावना त्याची असणार नाही. तिसरं एक आहे मेटलॅक्सिल आहे आणि मँकोसेप यांचं एक मिक्सचर मिळते. ते पण एक फंजीसाईड किंवा बुरशीनाशक म्हणून त्याचा आपण उपयोग करतो. तर यातील आपल्याला जे काही शक्य असेल तर जास्त करून शेतकरी काय करतात, एखादं कीटकनाशक आणि एखादं बुरशीनाशक यांची कॉम्बिनेशनमध्ये काय केली जाते, सकर ट्रीटमेंट केली जाते. अशामुळे पहिलं आपण जे काय क्युरिंग करतो, सुकवणं, आणि त्यानंतर हे कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची प्रक्रिया, त्यामुळे मुनवे कसे एकदम निरोगी होतात आणि म्हणजे पुढच्या लागवडीसाठी त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते, रोग किडींचा प्रादुर्भाव राहत नाही आणि आपल्याला सक्सेस मिळण्याचा जास्त यामध्ये चान्स असतो. त्यामुळे अशा प्रकारे याला काय म्हणतात, बीज प्रक्रिया म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये सकर ट्रीटमेंट म्हणतात. ही कुठल्याही वेळी अननसाच्या ज्यावेळी आपण नवीन लागवड करतो त्यावेळी अत्यंत आणि अतिशय महत्त्वाची अशी ही प्रक्रिया आहे, ही आपल्याला केलीच पाहिजे. पूर्व काळजी. हां, तर तुम्ही जो काही प्रश्न विचारला मला, अननसाची अभिवृद्धी कशी करावी, त्यानंतर बीज प्रक्रिया वगैरे, तर या संदर्भात जी काय माहिती होती ती मी आज तुम्हाला शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि तुम्हाला काही यामध्ये शंका कुशंका असतील तर तुम्ही मला कधीही विचारू शकतात. आम्हाला जी काही माहिती आहे यामध्ये ती आम्ही योग्य वेळी तुम्हाला पुरवली जाईल. आणि कसं, शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर हा अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ज्यावेळी समजा मी एक शेतकरी आहे, मी 5,000 अननसाची रोपं लावली आणि 14 महिन्यामध्ये 15 महिन्यामध्ये मला अननसाचं पहिलं फळपीक मिळालं, तर मला समजा हा एरिया आहे अर्धा एकर आहे, तो समजा मला 1 एकर एरिया करायचा आहे, तर माझ्या मते ते शेतकऱ्याला दुसऱ्या कुठल्या घटकावर अवलंबून राहायची त्यावर वेळ येऊ नये. त्याच्या फील्डवरच त्यांनी स्वतःचं प्लांटिंग मटेरियल तयार करावं. नाहीतर काय असते, शुद्ध बीज हे मिळणं ही आज एक दुरापास्त गोष्ट झाली आहे आणि आपल्याला भरपूर शोधावं लागते. अननसाच्या बाबतीतही हेच आहे. शिवाय रोपं आपल्याला जवळपास उपलब्ध होतील याची आपण पूर्ण खात्री देऊ शकत नाही. ती दुसऱ्या राज्यातून, परराज्यातून, त्याचं अंतर 500 किलोमीटर 1000 किलोमीटर असेल, त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो. ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्या मुनव्याला काही इजा वगैरे होऊ शकते. या सर्व गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्या फील्डवरच, आपल्या फार्मवरच जर शेतकरी अशा प्रकारे रोपं तयार करू शकत असला तर अशा शेतीमध्ये त्याला काय होते, कारण मुनव्याचा पण खर्च आहे. मुनव्याला एक मुनवा जवळपास अननसाचा 10 ते 12 रुपये त्याची किंमत आहे, सगळं ट्रान्सपोर्टेशन वगैरे पकडून. तर अशा प्रकारे हे जर मटेरियल तुम्ही स्वतः फार्मर तयार करत असाल तुमच्या रोपामध्ये, तर तो खर्च तुमची बचत आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीचा लागवड खर्च कमी करून तुम्हाला अधिक नफा या शेतीमध्ये मिळू शकतो आणि तुम्ही एक यशस्वी शेतकरी अननसाच्या लागवडीमध्ये म्हणून तुम्ही एक चांगला प्रयत्न करू शकता. तर असं आहे, अननसाची जी आपल्याला रोपं तयार होतात ती अननसाचं जे फळ आहे ते काढल्यानंतर एक 2-3 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला त्याची ती रोपं, स्लिप्स, त्यानंतर सकर्स चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला ही शाकीय अभिवृद्धी आणि बीज प्रक्रिया किंवा सकर ट्रीटमेंट याबद्दल माहिती दिली आहे. तर मी आशा करतो की तुम्ही जो काही प्रश्न विचारला त्याचं तुमच्या शंकेचं समाधान झालं असेल. काही अधिक माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही अवश्य संपर्क साधावा. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही एक छान उत्तम अशी माहिती दिलेली आहे. कारण आता सध्या बियाण्याच्या बाबतीत खूपच म्हणजे स्वतःचं बियाणं तयार करणं म्हणजे एक स्वतःचे एक आर्थिक खर्चावर कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासारखं आहे. तसेच नवीन जर तुम्ही बियाणे तयार केलात तर तुम्ही स्वतःसाठी तसेच
इतर शेतकऱ्यांना जर आवश्यक असेल तर त्यांनाही तुम्ही पुरवठा करू शकता. हे त्याच्यामध्ये एक आर्थिकदृष्ट्या एक तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि त्याबद्दल तुम्ही एक चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.